उद्योजक यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. या ठिकाणी दहागावचे आमचे समाजसेवक जयराम पवार यांना सुद्धा शाल व फुलगुच्छ देऊन स्वागत करतो. या ठिकाणी आदरणीय राजेजी तिवरे सर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा सुद्धा दैनिक नवी विचार व साप्ताहिक आदर जनतेचा या उत्तर आधी स्वागत. राजेश तिवरे सरांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आदरणीय जयतूदादा भोये यांनी सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. राजेश दादा तिवरे. या ठिकाणी सदानंद मस्कर पत्रकार यांनी आमचे डॉक्टरेट पदवी बहाल केलेले आमचे मनोहर सासे साहेबांचा सत्कार करावा. या ठिकाणी मी तुम्हाला एवढ्यात उदाहरण दिलं होतं अविनाश बडे डॉक्टरांचं आणि ते बघा हजर झाले. त्यांचं सुद्धा दैनिक नवीन विचार व साप्ताहिक आदर जनतेचा एवढं आदेश बडे सरांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या ठिकाणी आमचे योगेश महाराज घरत हरिभक्त पारायण योगेश महाराज घरत यांचा सत्कार किरण दुधाळे करते. काय एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्यांचे क्लासेस या शहापूर शहरामध्ये एक गुरुकुल या नावाने बोललं तर वापर ठरणार नाही. अशा पद्धतीचे हरिभक्त पारायण योगेश महाराज यांचं आमच्या ग्रामीण विचार व आदर जनतेच्या उत्तरावर स्वागत करायचं आहे. तसेच हरिभक्त पारायण समाज प्रबोधन केंद्रकार पुरुषोत्तम आणि भेरसर यांचा सत्कार जगदीश घागस करते. जगदीश घागस. हरिभक्त पारायण एकनाथ महाराज मांजे यांचं सुद्धा फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येते. मुकेश आपलं राकेश टाळ्यावर एक अजूनपर्यंत कीर्तनाची सेवा वाईट झालं तरी सोडत नाही. गीता नाम विठोबाचे जळतील पर्वत पापांचे. तसेच आपल्या शहापूर तालुक्याच्या भूमीत जन्मलेले यांचे असतात. या ठिकाणी आदरणीय सरपंच रावळजी चंदेसाहेब यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या ठिकाणी आदरणीय बारकूदादा गावर गावदेवी विद्या मंदिर मुख्याध्यापक त्यांचा सत्कार सदा नमस्कार. काळ्याच्या कडकडाट. या ठिकाणी आसनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि त्याची ख्याती आहे की गेले 50 वर्षापासून जे मयत होतं ते मयत त्याचं जे काही विधी करण्याचं काम आतापर्यंत त्यांनी आपल्या वाडवडिलांची सेवा अजूनपर्यंत चालू ठेवली. ते असे आपले राहुलजी चंदेसर या ठिकाणी उपस्थित त्यांचा सत्कार सदानंद मस्कर हे करते. काळाच्या एक चांगली माणसं या भूमीमध्ये शहापूर तालुक्याच्या भूमीत जन्माला त्याचा आम्हाला गर्व आहे. तसेच या ठिकाणी जे आमचे राजेजी तिवरे या ठिकाणी आले आणि आम्हाला आदरणीय आमचे स्वर्गीय पण बोलता येत नाही जसे आहेत असं वाटतं. आमचे तिवरे साहेब सगळ्यांच्या अगोदर आमच्या कार्यक्रमाला असते. जेवढे कार्यक्रम या अगोदर केले त्या कार्यक्रमाला ते असायचे, परंतु त्यांची आज मला उणीव काही भासून दिली नाही. त्यांचे चिरंजीव राजेजी तिवरे साहेब यांचं सुद्धा सदानंद मस्कर शाल फुलगुच्छ देऊन सत्कार करते. कपिल कुठे दुसरं पण जयतूदादा आहे.
या ठिकाणी एक आदर्श व्यक्तिमत्व, वय मला वाटतं 70 का 80 का 85 असं काहीतरी आहे त्यांचं, 85. आता 85 वर्षाचा माणूस बोलला तर ते कपडे बोलत कुठे ना काही कुठे, पण त्याची कडक इस्त्री, लेंगा, टोपी, म्हणजे काहीतरी आपण फक्त समाजात पाहतो. जतू दादा आले, बाबा आले, पण ते काय कडक नीटचे कपडे म्हणजे कसे असतील पूर्वी, म्हणजे असे आदर्श व्यक्तीचं घेण्यासारखे आहे आणि ते अजूनही ठणठणीत आहे. त्यामुळं एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांचा सत्कार कपिल या ठिकाणी करतील. या ठिकाणी त्यांना फुलगुच्छ देऊन त्याचा सत्कार करतात. कपिल इकडे या ठिकाणी आमचे रमेश दुबेले साहेब उपस्थित राहिले, त्यांचं आमचा दैनिक ग्रामीण विचार परिवर्तन अधिक अभिनंदन. आता मी प्रास्ताविकाला सुरुवात करतोय. आज दैनिक ग्रामीण विचार व आधार जनतेचा हे वृत्तपत्र जवळजवळ 22 वर्ष आम्ही चालवतोय. आणि तुम्हाला वाटेल की थोडीशी उपस्थिती आपले ज्या अगोदर कार्यक्रम 10 वर्षापूर्वी झाले, 2-4 वर्षापूर्वी, त्यांनी सगळ्यांचा रेकॉर्ड मोडलेले. यावेळी काय आलं, तारीख चेंज झाली, म्हणजे याच्यामुळे निवडणुकांच्यामुळं, त्यामुळं थोडीशी गडबड झाली. काही काहींना फोन लागले, काही काहीचे लागतात, काही काहीचे लागत नाही, आणि त्यामुळे फक्त प्रॉब्लेम झाला. त्यामुळे थोडीशी उपस्थिती कमी असते. आमचा दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आधार जनतेचा या आम्ही वर्षभर आम्ही लिखाण करत असतो. काही लिखाण चांगलं असतं, काही लिखाण कडू असतं. परंतु ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं, ज्या समाजाचे आपण काहीतरी ऋणी लागतो. आमच्या तिथले बाबा आहे, कधी गेले का नाही बोलतच नाही, दुधाचा धंदा आहे, म्हणजे आम्हाला एक त्यांच्या मुलाप्रमाणे वागणूक देतात, पण आम्ही त्याच्याकडे काहीच करू शकत नाही. म्हणून शाबासकीची थाप म्हणून आम्ही हा पुरस्कार वितरण सोहळा ठेवलेला आहे. ज्या माझ्या समाजामध्ये, माझ्या शहापूर तालुक्याच्या कुशीत जन्मलेले रत्न आहेत, ते रत्न समाजामध्ये समजले पाहिजेत प्रत्येक गुणामध्ये. जसं मी तुम्हाला पांढरे साहेबांची ओळख सांगितली, हे ज्यावेळी गेलो त्यावेळी समजलं. बडिया सरांची ओळख सांगितली, ज्यावेळी मी गेलो त्यावेळी मला समजलं. असे बरेचसे आमचे पावक सारखे बसले, ते सुद्धा मोठी इंडस्ट्री काही लिबर्टी वाईन मिल चालवली. आम्हाला सगळ्यांना सामावून घेतलं. ही जुनी माणसं गेल्यानंतर मात्र तुमचं आमचं नातं जे जवळचं आहे ती माणुसकी राहणार नाही. कारण आता जग बदलत चाललेलं आहे, आणि त्यामुळे आम्ही समाजाचे काहीतरी ऋणी लागतो, आणि म्हणून हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. आज आमचे या ठिकाणी योगेश महाराज हरिभक्त परायण उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, चांगले कीर्तन करतात, क्लासेस चालवतात. अशी माणसाचा आम्हाला अभिमान आहे, गर्व आहे, आणि म्हणून आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी आलेले माझे सर्व मान्यवर, मत पामाला काय थोरपणा, पायाची वाहन पायी भरी. मी काय मोठा माणूस नाही, तुमच्या नकाची बसणार नाही. मला तुम्हाला पुरस्कार देण्याची माझी पात्रता नाही, परंतु दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आधार जनतेचा ही पावल असल्यामुळे मी तुम्हाला पुरस्कार देतो. मी तेवढ्या पात्रतेचा नाही, आणि म्हणून मध पामला काय थोरपणा, पायाची वाहन पायवली. माझ्या आमच्या संजय पांढरे साहेबांसारखे, आमच्या योगेश महाराज सारखे, आमचे बडिया सरांसारखे, आमच्या पवार साहेबांसारखे असे रत्न या भूमीमध्ये जन्माला आलं, त्याचा आम्हाला अभिमान आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, तेथे हरिचे दास जन्म घेती. आणि म्हणून असे जे रत्न ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा श्रेष्ठ, ज्या तालुक्यात जन्माला आला तो तालुका श्रेष्ठ, ज्या गावात जन्माला तो गाव श्रेष्ठ, आणि ज्या कुटुंबात जन्माला ते कुटुंब श्रेष्ठ. आणि म्हणून तुकारामांचा शुद्ध गीता पोटी फळे रसाळ गोमटी. आणि म्हणून त्यासाठी धन्य माता पिता तयाची, आणि म्हणून त्यांचे माता पित्याने त्याला तसे संस्कार घडवले. आणि म्हणून आज आपण बोलतो का जळगाव धुळ्याचे शिक्षक होते, पण ते कडक होते, तेवढे शिकवत होते. गडीवर पैसे खेळायचं तर पळत होते. आता परत शिक्षकांना सुद्धा घाबरत नाही. तर अशा पद्धतीने आजचा जो कार्यक्रम आहे, माझ्या शहापूर तालुक्यातील जरी उपस्थिती थोडीशी कमी दिसली तरी माझ्या शहापूर तालुक्यातील रत्न
जे आहेत आज या ठिकाणी रत्नजिल्ह्याचे मालक या ठिकाणी बसले, प्रत्येक वेळी त्याचं सहकार्य असतं. इथे येणारे प्रत्येक मंडळीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आम्ही आपलं सदस्य ऋणी आहोत. या ठिकाणी कुणबी सेनेचे एक बुलंद तो कृष्णा बेरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. कृष्णा बेरेंचा सत्कार मुख्य संपादक रमेश गावटकर ते, आणि त्याच पद्धतीने आमचे मोठी छोटी कीर्तिमान आत्माराम देसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आत्माराम देसले बोलले म्हणजे प्रत्येक दुनिया जाणत्या सगळ्यांना माहिती, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, साधी राणी उच्च विचार अशी व्यक्ती आज या शहापूर तालुक्याच्या कुशीत असे रत्न जन्माला आले. त्या रत्नांचा आम्हाला अभिमान आहे. आमचं जवळजवळ 10 वर्ष रेग्युलर कार्यक्रम असायचा, परंतु कोरोना काळानंतर आमचा 3 ते 4 वर्षापासून आमचा कार्यक्रम आम्ही बंद केला होता. आणि आता या ठिकाणी आदरणीय कृष्णा बेरे साहेब यांचा सत्कार मुख्य संपादक रमेश गावटकर, काळ्यांचा कडकडा, तसेच आपले शहापूर तालुक्याचे एक जुने जाणते व्यक्तिमत्व आत्माराम देसले साहेब यांचा सत्कार सुद्धा मुख्य संपादक रमेश गावटकर करतात. या ठिकाणी आपण सध्या एका मान्यवरांचं भाषण करू आणि मग थोडासा पुरस्कार वितरण, एक भाषण झालं का थोड्याशा ट्रॉफ्या देऊन आपण हे करू. तर मी इथे विनंती करतो आणि अजाणतेप्रमाणे कोणाचं नाव चुकून राहिलं असेल त्याबद्दल मुलगा समजून माफ करावं. या ठिकाणी आदरणीय आमचे एकनाथजी हरिभक्त पराय एकनाथजी मांजे पुरस्कार देण्याची सुरुवात करू. त्या ठिकाणी आदर्श समाजरत्न राहुल हरिचंदे यांचं आदरणीय हरिभक्त परायण एकनाथ महाराज मांजे यांच्या हस्ते त्यांना स्वागत करावं. राहुल हरिचंदे, माध्यमिक विद्यालय आसनगाव, संचालक शिक्षण विद्यार्थी छत्रपती शिक्षण संस्था, अभिनव इंग्लिश मीडियम संचालक, पूर्ण कुटुंब शिक्षक, गेल्या 50 वर्षापासून मयत झालेल्या स्वखर्चाने विधी, तंटामुक्ती आसनगाव ग्रामपंचायत 10 लाखाचे बक्षीस, आदर्श शिक्षक पुरस्कार आसनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. राहुल चंद्र साहेब यांना समाजरत्न पुरस्काराने आदरणीय हरिभक्त परायण एकनाथ महाराज मांजे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. टाळ्यांचा कडकडाट. राहुल हरिचंदे, शहापूर तालुक्याच्या कुशीत रीतिनाथ महाराजच्या पदस्पर्शाने पावन झालेला शहापूर तालुक्याच्या कुशीत असे रत्न जन्माला आले. त्या रत्नांचा आम्हाला अभिमान आहे. या ठिकाणी राहुल हरिचंदे यांचं दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आधार जनतेचा या वृत्तपत्राकडून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. हरिभक्त परायण एकनाथ महाराज मांजे यांच्याकडून त्याचं स्वागत होत आहे. या ठिकाणी संत गाडगे बाबा आश्रमशाळा वासित कोणी आला असेल प्रतिनिधी वगैरे, साठे सर आले कोणी, त्याच्यानंतर गजानन शेलवले. या ठिकाणी जयराम बुधाजी पवार या ठिकाणी आमचे 10 गावचे आणि माझे जुने जाणते मित्र, त्यांचा मी विद्यार्थी बोललो तरी वावगं ठरणार नाही. त्यांचं आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन पुरस्कार प्राप्त माजी सचिव पोलीस पाटील संघटना, संचालक खरेदी विक्री संघ शहापूर तालुका यांना आमच्या जयराम बुधाजी पवार साहेबांना समाजरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात येत आहे. या ठिकाणी जयतूदादा भोईर यांच्या हस्ते त्यांना आम्ही पुरस्कार प्रदान करत आहोत. या ठिकाणी जयराम बुधाजी पवार साहेब यांनी आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन पुरस्कार प्राप्त माजी सचिव पोलीस पाटील संघटना, संचालक खरेदी विक्री संघ आणि त्यांचा सत्कार दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आधार जनतेचा यांच्याकडून त्यांचं स्वागत स्वागत स्वागत.
त्याचप्रमाणे सुमोंडेरी जे लाहेगाव इथे सुनील भट हे आले असतील, त्याचा सुद्धा या ठिकाणी सत्कार आहे। या ठिकाणी विठ्ठल भिरे, त्यानंतर विठ्ठल तुकाराम भोईर, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि जवळजवळ त्यांचे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी हातभार असतो आणि सरळ हाताने मदत गोरगरिबांसाठी सतत प्रयत्नशील असतात। कोरोना काळामध्ये रेस्टिंग दुकानात उभे राहून धान्य पोहोचवण्याचं काम, अति पुण्याचं काम त्यांनी केलं। वास्तविक पाहता कोरोनासारखी महामारी असताना घरात लपून न बसता राशन दुकानाचं दुकान चालू ठेवून गोरगरिबांना धान्य देणारे असे आमचे विठ्ठल तुकाराम भोईर साहेबांचा या ठिकाणी हरिभक्त परायण आमचे घरत महाराज योगेश महाराज घरत यांच्या हस्ते त्यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। योगेश महाराज घरत, हरिभक्त परायण योगेश महाराज घरत, विठ्ठल तुकाराम भोईर, एक आदर्श व्यक्तिमत्व आमच्या दैनिक ग्रामीणच्या व साप्ताहिक आधार जनतेच्या या वृत्तपत्राचं स्वागत करण्यात येत आहे। या ठिकाणी पुढील सत्कारमूर्ती आहे विष्णू शिर्के, त्यानंतर अंकुश सोनू दोडके हे आदिवासी एक उद्योजक आहे, त्यानंतर रमाकांत म्हात्रे गुंदवली जे बाळामामा म्हात्रे आहेत त्या गावचे, अनंत चंद्रकांत विशे, रवींद्र चौधरी, हिरामन भोईर, जयवंत शंकर दवणे, आत्माराम बाबू देसरे। आमच्या या ठिकाणी आमचे आत्माराम देसरे साहेबांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर अविनाश बडिये सरांच्या हातून होत आहे। एक सत्कार मूर्ती आत्माराम देसरे, मूर्ती छोटी कीर्तिमान, साधे व्यक्तिमत्व, दिसायला साधे परंतु कृषी बाजार समितीत कोणाला निवडून आणायचं कोणाला पाडायचं याच्यात मात्र त्यांचं ख्याती आहे आणि चांगले घाबरतात त्यांना। दिसायला माणूस साधा पण ज्यांना माहित आहे ते त्यांच्या नादी लागणार नाही असे आमचे आत्माराम देसरे साहेबांचं सत्कार डॉक्टर अविनाश बडिये यांच्या हातून होत आहे। एक दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आदर जनतेच्या व्यासपीठावर त्यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान होत आहे। विनोद कदम, अशोक सपाट, संजय बालकृष्ण सावंत, बाळा काबारी, काळूराम उघडा, मधुकर बुधाजी विशे, सतीश अमृतनाथ शहा, रामचंद्र सुंदरराव चौधरी, श्रीराम टिकाराम देशमुख, दशरथ दादा भोईर हे येणार आहेत। यांची ट्रॉफी बाजूला काढून ठेवा। दशरथ दादा भोईरांची ट्रॉफी बाजूला काढून ठेवा। त्यानंतर आपल्याला थोड्याच वेळात मी ज्यांच्याविषयी वर्णन केलं होतं, एक धूर्त हुशार मुत्सद्दी राजकारणी, त्याची ख्याती आहे कडक इस्त्री, जयतूदादा भोईर या 84-85 वयामध्ये जे कपड्याला डाग लावू शकत नाही असे आमचे जयतूदादा भोईर यांची दखल दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आधार जनतेच्या वृत्तपत्राकडून त्यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येते। टाळ्यांचा गडगडाट या ठिकाणी आमचे मनोज सासे साहेब आणि त्यानंतर आमचे एकनाथजी मांजे साहेब यांनी त्यांचं स्वागत करावं। मांजे साहेब, दैनिक ग्रामीण विचार या ठिकाणी आपण आपलं पुरस्काराचा कार्यक्रम थोडा 2 मिनिट थांबू आणि पाहुण्यांचं मनोगत आपण ऐकू। या ठिकाणी हरिभक्त परायण योगेश महाराज घरत,
हे आपले दोन शब्द मनोगत म्हणतील आणि मग पुरस्काराचा कार्यक्रम आल्यानंतर मग मनोहर सासे साहेब म्हणतील. तर योगेश मालांनी आम्हाला थोडंसं ज्ञानामृत बोधामृत पाठवलं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या गुरुवर्यांनी मला घडवलं, ज्या आईबाबांनी मला घडवलं, त्या गुरुवर्यांच्या चरणी, आईबाबांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर सर्व उपस्थित जे श्रेष्ठ मान्यवर मंडळी, महनीय सर्व व्यक्ती, आपण उपस्थित सर्वांनाच पुन्हा 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 या ठिकाणी वंदन करतो. दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आधार जनतेचा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनाचं औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहोत. आता आपण सर्वजण या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहात. मी व्यासपीठावरून पुन्हा पुन्हा आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. काय होतं पुरस्कार दिल्यानं? खरं तर एक ट्रॉफी आहे आणि एक सर्टिफिकेट आहे, एक छोटंसं फूल आपल्याला मिळतं. पण मला वाटतं या पुरस्कारानं अनेकांना प्रेरणा मिळत असते. या पुरस्काराने अनेकांना प्रोत्साहन मिळत असतं. अनेकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याकरता खरं तर हा सर्व खटाटोप आमचे रमेशजी भेरे आणि साप्ताहिक आधार जनतेचे मुख्य संपादक रमेशजी घावळ हे खरं तर ही सर्व त्यांची टीम खऱ्या अर्थानं करत असते. आयुष्यामध्ये अनेकांना प्रेरणा देता आली पाहिजे आणि अनेकांना प्रोत्साहन देता आलं पाहिजे. अनेकांनी आपल्या याच्या अगोदरच्या अनेक महनीय व्यक्तींनी आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेकांना प्रेरणा दिल्या, अनेकांना प्रोत्साहन दिलं, म्हणून खरं तर ही सगळी माणसं घडली आणि घडत राहत आहे. आयुष्यात ज्याला कोणालाही प्रोत्साहन देता आलं नाही, मला वाटतं तो माणसात कधीच गणला जाणार नाही. कारण जनावर कधी प्रोत्साहन देत नसतात, पशुपक्षी कधी प्रोत्साहन देत नसतात. आणि म्हणून समाज कार्य करत असताना, शैक्षणिक कार्य करत असताना, राजकीय कार्य करत असताना, आध्यात्मिक कार्य करत असताना आपण इतरांना प्रोत्साहन देता आलं पाहिजे. शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर का 80% मिळाले, 90% मिळाले आणि घरी येऊन त्याच्या बापाला त्यानं सांगितलं, बाबा बाबा मला 90% मिळाले, त्या बापानं साधी एक थाप जर त्याच्या पाठीवर टाकली नाही तर नक्कीच पुढच्या वर्षी ते पोरग 70% आल्याशिवाय राहत नाही. कारण त्याचं कौतुकच झालं नाही त्या घरामध्ये. आणि म्हणून अनेकांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातली कार्याची दखल घेत, मग आध्यात्मिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या सगळ्या कार्यामध्ये उल्लेखनीय काम करणारी अनेक वेगवेगळी माणसं आपल्या जवळ असतात, आपल्या सोबत असतात. दुर्दैवानं त्या कार्याची आपल्याला ओळख नसते. अशा या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या माध्यमातून समाजापर्यंत ते व्यक्ती पोहोचतात. आमचे आज युवा कीर्तनकार साईनाथ महाराज बेलवले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या या शहापूर तालुक्यातील पहिल्या महिला कीर्तनकार. कोणालाच आपल्याला माहिती नसतं की या शहापूर तालुक्यामध्ये पहिल्या महिला कीर्तनकार म्हणून कोण आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या माध्यमातून अशी माणसं माहिती होतात. आमचे साईनाथ महाराज बेलवले अत्यंत कमी वयामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तुंग भरारी घेऊन, म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर जो काकडा भल्या भल्या कीर्तनकारांचा पाठ नाहीये, पण तो काकडा आमच्या साईनाथ महाराजांनी संपूर्ण पाठ करून महिनाभर गावामध्ये सगळ्या ग्रामस्थांना एकत्र करून ते उत्तमरित्या काकडा भजन करत असतात. युवा कीर्तनकार आहेत, उत्तम सुशिक्षित आहेत. गावातल्या सर्व महिलांना एकत्र करून आई गावदेवी हरिपाठ महिला भजनी मंडळ, हरिपाठ मंडळ असे उत्तम कामगिरी त्यांनी केलेली आहे. आणि या कार्याची जेव्हा एखादी संघटना, एखादी संस्था जेव्हा दखल घेते, त्या कार्याचं कुठेतरी कौतुक केलं जातं, तेव्हा इतरांना त्याची प्रेरणा तर मिळतेच, पण ज्याला तो पुरस्कार दिलाय, ज्याचा आपण कौतुक करतो, त्या व्यक्तीचा अजूनही उत्साह खरं तर वाढत असतो. आणि म्हणून अशा या उत्सव वाढवण्याचं कार्य दैनिक ग्रामीण विचार, साप्ताहिक आधार जनतेचा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून खरं तर रमेशजी घावळ आणि रमेशजी भेरे या ठिकाणी करत असतात. या निमित्तानं समाजातले अनेक रत्न आपल्याला कळतात, आपल्या समोर येतात, त्यांचे चेहरे आपल्याला या निमित्तानं दिसत असतात. त्यांच्या कार्याला गती देण्याचं काम
नक्कीच आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून किंवा रमेशजी घावट आणि रमेशजी भेरे करत असतात। मी आपणाला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। असेच आपण उपक्रम राबवून आपल्या शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील अनेक रत्न शोधून आपण या ठिकाणी या व्यासपीठावर त्यांचं कौतुक करता। मी पुन्हा पुन्हा मनापासून आपले आभार व्यक्त करतो। माझ्या वाणीला विराम देतो। रामकृष्ण। या ठिकाणी पुढील सत्कार मूर्ती आहे वामन साबळे, मारुती काथोड कानकर, जयवंत दुर्गे, भास्कर बरोरा आणि जे आता आपल्या व्यासपीठावर आहे त्याने गावदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बारकू भाऊ घावट यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज भेरे सर यांनी यांच्या हस्ते ते देण्यात यावं। या ठिकाणी बारकू भाऊ घावट समाजरत्न पुरस्कार एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व। या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कृत आहेत, पाठ्य शिक्षक संघ त्यांनी दिलेले आहे। अशा पद्धतीने या शहापूर तालुक्याच्या कुशीत जन्माला रत्न त्यांना समाज रत्न पुरस्काराने जाहीर करण्यात येते। समाज रत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे। दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आधार जनतेचा। तसंच पुढील सत्कार मूर्ती बबन बाबा सातपुते, शंकर पांडुरंग निमसे, विशाल मुकणे, विष्णू पितांबरे आले का? या ठिकाणी विष्णू पितांबरे हे बच्चू कडू समर्थ यांचं आमचे या ठिकाणी राजेशजी तिवरे साहेब, आपण विष्णू पितांबरे साहेबांचा सत्कार करावा। बच्चू कडू समर्थक, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, जे हॉस्पिटल केम सायन हॉस्पिटलमध्ये अतिगंभीर रुग्णांसाठी रात्री बेरात्री स्वखर्चाने गाडी करून सहकार्य करणे, सरळ हाताने मदत, माळकरी, दूध डेअरी राहुलनगरीचे व्यवसाय, मुलगा CA व मुलींना इंजिनियर बनून समाजसेवेचे व्रत अंगीकारले असल्याकारणाने त्यांना समाज रत्न पुरस्काराने प्रदान करण्यात येत आहे। दैनिक ग्रामीण विचार व आधार जनतेचा या वृत्तपत्राकडून त्यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे। पुढील सत्कार मूर्ती आहे अशोक थोडसे, विजय तारे, नरेंद्र कुमार पोपटलाल शहा या आपल्या हॉलचे मालक आहेत ते। रवी दुधाळे, दीपक गरुड, प्रवीण कोटकर, रमेश विशे, चंद्रशेखर सोनवणे, अनंता सोनारे, चंद्रशेखर सोनवणे आले का? या ठिकाणी सर उपस्थित आहेत। चंद्रशेखर सोनवणे सरांचा सत्कार या ठिकाणी कृष्णा भिरे यांच्या हस्ते होईल। कृष्णा भिरे, चंद्रशेखर सोनवणे, या ठिकाणी एक वसतिगृह करडी येथे ते सर आहे आणि चांगल्या पद्धतीने गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण कसं मिळेल, शासकीय वसतिगृह करडी या ठिकाणी कार्यरत असून कठोर मेहनत करणारे व शिस्तीचे भोगते मुलाचे मार्गदर्शन करणारे चंद्रशेखर सोनवणे यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। यानंतर अनंत सोनारे, कृष्णा भिरे साहेब झालं, कृष्णा भिरे साहेब यांचा सत्कार आदर्श उद्योजक संजयजी पांडे साहेब यांच्या हस्ते करण्यात येईल। या ठिकाणी संजयजी पांडे साहेब यांना एक प्रसिद्धी विन्मुख माणूस, त्यांना प्रसिद्धी नको असते, कारण
जी माणसं स्वतःच्या पायावर उभी असतात त्यांना प्रसिद्धीची गरज नाही. शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे आदर्श उद्योजक आमचे संजय पाटील साहेब यांच्या हस्ते कृष्णा भिरे कुलबी सेनेचे एक बुलंद टोक या ठिकाणी दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आदर्श जनतेचा त्यांना समाजरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात येते. कृष्णा भिरे साहेब एक कुलबी सेनेचे ह्या वयामध्ये सुद्धा एखाद्या तरुणांना लाजवेल अशी शक्ती त्यांच्या अंगात येते आणि एक जबरदस्त व्याख्यान आणि बोलायला एकदम एकदम भारी, म्हणजे आम्ही त्याची 2-3 वेळ बाईट सुद्धा घेतली होती. अशा पद्धतीने आमचे कृष्णा भिरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. त्या ठिकाणी चिमन पटेल, किसन सापळे, किसन सापळे साहेब या ठिकाणी किसन सापळे साहेब एक चांगले व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर मुलांना चांगलं शिक्षण देऊन आज त्यांनी आपली मुलं घडवली असून एक समाजकार्य त्यांच्या हातातून होत आहे. एक आदर्श शेतकरी अशी त्यांची ख्याती. एक त्यांना आपल्या दैनिक ग्रामीण विचार परिवाराकडून समाजरत्न पुरस्कार सन्मान या ठिकाणी आमचे पवार साहेब आहेत, आपले जयराम पवार साहेब यांच्या हस्ते त्यांना समाजरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात येते. या ठिकाणी आपले किसनजी सापळे साहेब यांचं दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आदर्श जनतेचा यंत्राचं अभिस्वागत करण्यात येतं. नंतर बाई देहकर, रमेश वेखंडे, विठ्ठल रामचंद्र पडवळ, हरिभक्त पारायण विठ्ठल रामचंद्र पडवळ सकाळी आले होते, आहेत का? विठ्ठल रामचंद्र पडवळ काका यांचं हरिभक्त पारायण, एकनाथ महाराज मांजे, योगेश महाराज घरत, हरिभक्त पुरुषोत्तम महाराज भेरे या पंढरीच्या वारकऱ्याला आपण समाजरत्न पुरस्कार सन्मानित करावं अशी आमची अपेक्षा आहे. यात एक आदर्श व्यक्तिमत्व, एक सतत आळंदी पंढरपूर वारी नोकरीमध्ये सेवानिवृत्त झाले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ते पांडुरंगाची सेवा करत आहेत. वाल्मी कृषी दिंडीचे अध्यक्ष आहेत आणि सतत त्यांच्या दिंड्या आळंदी पंढरपूर या ठिकाणी जात असतात आणि त्यांचा आपल्या दैनिक ग्रामीण विचार परिवाराकडून त्यांना समाजरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात येते. एक आदर्श वारकरी असं त्यांची ख्याती आहे. एक सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रभू देवाच्या चरणी त्यांनी सर्व वाहिलं आणि आपल्या यानंतर राजश्री मालुसकर, आता ज्यांची आपण वाट पाहत होतो, जे आदर्श डॉक्टर, आता आदर्श डॉक्टर पुरस्कार या ठिकाणी एक आमच्या म्हणजे अविनाश बडे सर, दुसरे कोणीच नसणार, डॉक्टर अविनाश बडे सर यांना आदर्श डॉक्टर पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. आहेत का? राजश्री मालुसकर नाव कुठलं होतं, आले का? राजश्री मालुसकर समाजरत्न पुरस्कार सन्मानित करे. राजश्री मालुसकर या साहेब. या ठिकाणी राजश्री मालुसकर एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि एक समाजसेवेची तळमळ. समाजाचे आपण काहीतरी ऋण लागतो आणि यासाठी त्यांना आपण समाजरत्न या पुरस्कार सन्मानित करण्याचं या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण एकनाथ महाराज मांजे यांनी त्यांना सत्कार सोहळा करावा. या ठिकाणी आमचे राजश्री मालुसकर यांचा सत्कार हरिभक्त पारायण एकनाथ महाराज मांजे यांच्या हस्ते होते. टाळ्यात टाळ्या. त्यानंतर आदर्श डॉक्टर अविनाश बडिये. अविनाश बडिये एक आपल्या शहापूर तालुक्यामध्ये खरोखरच वासिंद येथील, कोणाला माहीत नसेल, वासिंद येथील सरस्वती विद्यालयात शिक्षण, वडील स्टेशन मास्तर, रेल्वे क्वार्टर्स मध्ये राहून मराठी मीडियम मध्ये शिक्षण घेऊन शहापूर सारख्या आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांची सेवा करत असून या अगोदर सरकारी दवाखान्यात कार्यरत होते. सडळ हाताने मदत, अल्प फी मध्ये सेवा करणारे शहापूरच्या मातीतला एक सुपुत्र अविनाश बडे यांना आदर्श डॉक्टर पुरस्कार सन्मानित करण्याने सगळ्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार द्यावा. डॉक्टर अविनाश बडे सर एक
आगळं वेगळं व्यक्तिमत्व, एक समाजाचा काहीतरी आपण रूळ लागतो. आपण शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, गरिबीतून पुढे आलेले आहे. एक स्टेशन मास्टरचा पोरगा, MD डॉक्टर, आणि त्या आज शहापूरकरांनी शहापूरच्या भूमीत आदर्श डॉक्टर यांना दैनिक ग्रामीण विचार व आधार जनतेचा या वृत्तपत्राकडून त्यांना आदर्श डॉक्टर पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यानंतर डॉक्टर विलास सुरसे, डॉक्टर विलास सुरसेचे कोणी प्रतिनिधी आले असतील, आले. या ठिकाणी डॉक्टर विलास सुरसे वडील शिक्षक असताना सुद्धा त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. एकादशी मंडळ खर्डे विभाग यांना गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी सर्व मान्यवरांचे हस्ते त्यांना सत्कार करण्यात येत आहे. खर्डे एकादशी मंडळ यांना गौरव पुरस्कार. या ठिकाणी या चांगल्या सोहळ्यासाठी आज समाजामध्ये समाज हा या ठिकाणी समाजाचे मुलं आज व्यसनाच्या नागपाशातून जीवन वाचवा हीच मंडळी आज समाज प्रबोधन करत आहे कीर्तनाच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून. आणि म्हणून त्यांना आज या ठिकाणी गौरव पुरस्कार एकादशी हरिपाठ मंडळ खर्डे यांना गौरव पुरस्कार या ठिकाणी प्राप्त होत आहे. आज समाजामध्ये चाललेली बेकारी, विनाशकाली विपरीत बुद्धी, तरुण मुलं व्यसनाधीन झाली आहेत आणि एक चांगल्या मुलांना समाज प्रबोधन करण्यासाठी एक एकादशी हरिपाठ मंडळ खर्डे यांना आपल्या दैनिक ग्रामीणच्या व साप्ताहिक आधार जनतेच्या वृत्तपत्राकडून गौरव पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. यापुढे आदर्श बचत गट, जागृती महिला बचत गट आसनोली, त्यानंतर क्लासेसचे कोणी आले, क्लासेस वाले कोण नाही ना. आदर्श सरपंच या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातील फक्त 3-4 असे आम्ही मेंबर निवडलेले आहेत. आदर्श सरपंच साव सुगंधा अशोक वीर, आदर्श सरपंच सुगंधा अशोक वीर यांना आदर्श सरपंच आलेत का? नाही आले. त्यानंतर राजेंद्र भास्कर वाशिम आदर्श सरपंच नाही आले. नंतर अविनाश विषय आदर्श उपसरपंच नाही. त्यानंतर रंजना राजेश अंधारे आदर्श सरपंच सापगाव. या ठिकाणी एक मूर्ती छोटी पण कीर्ती महान. आणि ज्यावेळी आम्ही त्यांच्या सापगाव ग्रामपंचायत मध्ये गेलो आणि मॅडमांना भेटलो, मॅडमांनी जे आम्हाला विकासाबद्दल जे काही गोष्टी सांगितल्या, मी थक्क झालो. आणि मी त्यांना शब्द दिला होता की ज्यावेळी माझा कधी कार्यक्रम असला त्यावेळी मात्र माझ्या डिक्शनरीमध्ये तुमचं नाव आहे. आणि अशा पद्धतीने एका सापगाव सारख्या ग्रामपंचायतीच्या त्या सरपंच आहेत, एवढं मोठं गाव सांभाळतात, त्याला धन्यवाद करतो. पवित्र जे कुळ पावन होतं देश जे हरीचे जास्त जन्म घेते आलेल्या या ठिकाणी हरिभक्त परायण कांचनताई दसरे यांच्या हस्ते त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी कसरा ग्रामपंचायतीचे प्रकाश धर्मावीर, त्यानंतर जगदीश दादा पवार आदर्श, त्यानंतर आदर्श वारकरी. या ठिकाणी आदर्श वारकरी सदानंद म्हस्कर यांचा सत्कार सर्व एक मालकरी आमच्या जोडीला असतो, रिक्षा चालक आणि पत्रकार आहे. परंतु हॉटेलमध्ये गेल्यानंतर जर त्यांनी मटण पाहिलं तर 4 लांब धावतच पडतो. आणि अशा पद्धतीचा हा मालकरी सदानंद म्हस्कर याला आज आपण अनेक ट्रॉफी. आणि अशा पद्धतीने एवढं भयानक कमी माळ घातले आणि देवाचं नाम परत तोंडात अभंग चालू. आणि अशा पद्धतीने आमच्या जोडीला असतो. मी मालकरी, मी नाही घाबरत हॉटेलमध्ये, पण तो मात्र घाबरतो. अशा पद्धतीने सर्व मान्यवरांनी त्यांना आदर्श वारकरी म्हणून पुरस्कार प्रदान करावा. या ठिकाणी आमचे शरदजी मेखंडे साहेब कृषी सभापती यांनी सुद्धा स्टेजवर येऊन मान्यवरांच्या हस्ते आपला प्रदान करावं.
या ठिकाणी त्यांना आदर्श वारकरी साधारण नमस्कार। या ठिकाणी पप्पू निमसे हे सुद्धा या ठिकाणी त्यांचं दैनिक ग्रामीण विचार व आधार जनतेचा याबद्दल आदित्य। या ठिकाणी कृषी सभापती शरदजी मेखंडे साहेब यांचं आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। ते फोन केला होता, एका वेगळ्या कार्यक्रमात गेले होते आणि कार्यक्रम उरकून मी आपल्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आणि ते न विसरता आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत। मी शरदजी मेखंडे साहेबांना विनंती करतो की आपला सत्कार स्वतः मुख्य संपादक रमेश गावड या आपला शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि फुल गुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात येते। या मान्यवरांच्या आपले प्रमुख पाहुणे म्हणून आपण त्यांना आमंत्रण केलं होतं, पण एका कामानिमित्त ते बाहेर गेले होते। त्यांचं आमच्या दैनिक ग्रामीण विचार परिवारावर हार्दिक स्वागत। या ठिकाणी श्रीराम मित्र मंडळ आपटे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं कृषी सभापती शरदजी वेखंडे साहेब कृषी सभापती शरदजी वेखंडे साहेब यांच्या हस्ते त्यांना त्यांचा सत्कार होत आहे। एक शरदजी वेखंडे साहेब श्रीराम मित्र मंडळ या ठिकाणी शरदजी वेखंडे कृषी सभापती यांची आगळीवेगळी ख्याती आहे। जिथे हात टाका तिथे विजय आणि जवळ विजयाची त्यांनी नोंदणी करून ठेवलेलं आहे। आता ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढवण्यासाठी जनता उत्सुक आहे। अशा पद्धतीने आमचे शरदजी वेखंडे कृषी सभापती यांच्या हस्ते अनिल सफाट यांचा सत्कार होत आहे। श्रीराम मित्र मंडळ आपटे दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आधार जनतेचा या वृत्तपत्राकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी कोणी सत्कार मुद्दे राहून गेले असेल तर त्वरित स्टेजवर येऊन सांगावे, कोणी राहिलं असेल तर सांगावे। या ठिकाणी रमेशजी दुबेले सर यांना आपण स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार सदानंद मस्कर यांच्या हस्ते केले जाते। रमेशजी दुबे एक उत्कृष्ट आदर्श व्यक्तिमत्व असणारे आमचे रमेशजी दुबेले यांचा सत्कार आमचे कृष्णा बेरे साहेब यांच्या हस्ते करते। कृष्णा बेरे एक आदर्श व्यक्तिमत्व त्या ठिकाणी पप्पू निमसे यांनी स्टेजवर यावं। पप्पू निमसे या ठिकाणी कोणी क्लासेस वाले कोणी आले असतील तर त्यांनी आपले संपर्क साधावा। पप्पू निमसे यांचा सत्कार स्वतः मुख्य संपादक रमेश गावड करत आहेत। सर पवार सर इकडे 2 मिनिटं या ठिकाणी पवार आपले त्यांचा सत्कार मुख्य संपादक रमेश गावड करत आहेत। 2 मिनिटं पवार सर हे एक आमच्या लिबर्टी कामगार एक लिबर्टी मध्ये पवार साहेब अतिविश्वासू त्या मालकाचं अतिविश्वासू प्रेम असणारे पवार साहेब हे आज आमच्या कार्यक्रमाला आले। आम्हाला पवार साहेबांचं आमचं नंतर लक्षात आलं, पण आम्ही पवार सर आधी ओळखलं होतं तुम्हाला, लिबर्टी सुद्धा गोरे होते। तर या ठिकाणी पवार सर एकदम आगळे वेगळे व्यक्तिमत्व दत्तात्रय दिगोर साहेब आणि पवार साहेब त्या लिबर्टीमध्ये एक शान होती। आमच्यासारख्या पत्रकारांना एक चांगला मानाचा दर्जा होता। या ठिकाणी मुख्य संपादक रमेश गावड त्यांचा सत्कार करतो। या ठिकाणी अशोक दादा भुई यांनी व्यासपीठावर यावं, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। अशोक दादा भुई त्यांचा सत्कार देसले काका करतात।
एक भरत पालसरे सर, त्यांनी व्यासपीठावर यावं. हा, देसले काकांचे असेल, देसले काका, भरत पालसरे या ठिकाणी ज्यांनी आपलं देसले काका ज्यांनी या कार्यक्रमाची या ठिकाणी पालसरे सरांचा सत्कार होत आहे. दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आधार जनता परिवार या ठिकाणी ग्रामीण विचार चॅनलचे संपादक किरणजी दुधाळे सकाळपासून जे कार्यक्रमामध्ये त्यांनी कॅमेरा आणून पूर्ण कार्यक्रम आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहे आणि ते संध्याकाळी सर्वांना पाहायला मिळेल. आणि उत्कृष्ट असे आमच्या पेपरचे न्यूज चॅनलचे संपादक किरण दुधाळे यांचा सुद्धा सत्कार हरिभक्त परायण सर्व जेवढे असतील सर्व मान्यवर करावं. किरणजी दुधाळे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आमच्या कार्यक्रमाला शोभा आणली. सर किरणजी दुधाळे सर. या ठिकाणी कपिल सुनील कपिल सुनील राकेश जी मुलं असतील त्यांनी स्टेजवर आहे. कपिल मुकेश आपलं राकेश सगळ्या स्टेजवर मुलांनी सगळ्या मान्यवरांचे असते त्यांना सत्कार व्हायला या सर्व शाल टाकायच्या. या मुलांनी आमच्या कार्यक्रमासाठी अतुरात मेहनत घेतली, आम्हाला सहकार्य केले. लक्ष्मण बोंद्रे यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. त्यांचा सत्कार घावट काका करत आहेत. लक्ष्मण बोंद्रे व्यासपीठावर या ठिकाणी हरिभक्त परायण एकनाथजी मांजे सर, नंतर राकेश गावट, मुख्य संपादक रमेश गावट यांचा मुलगा कृषी सभापती शरदजी वेकंडे यांचे असे सत्कार होते. या ठिकाणी दुभेले यांचा सत्कार या ठिकाणी खर्डीकर यांचाही सत्कार होत आहे. राकेश झाला लक्ष्मण तुझ्या या पुढे पुढे या ठिकाणी सर्वांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आता 2 मिनिटं सर मान्यवरांनी थांबव, 2 मिनिटं आभार प्रदर्शन करूया. या ठिकाणी आलेले मान्यवर या आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान हरिभक्त परायण पुरुषोत्तमानंद ढेरे सर, समाज प्रबोधनकार यांनी आमच्या छोट्याखानी कार्यक्रमाला येऊन आम्हाला शोभा वाढवली. त्यांचा दैनिक ग्रामीण विचारवर साप्ताहिक आधार त्यांच्यावर हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी कृषी सभापती शरदजी वेकंडे साहेब त्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं की दुसऱ्या कार्यक्रमात जाणार आहे, पण मी 2 मिनिटं काय येईल आणि ते न विसरता आमच्या व्यासपीठावर आले. त्यांचं सुद्धा दैनिक ग्रामीण विचारवर साप्ताहिक आधार जनतेच्या परिवार हार्दिक स्वागत. त्यानंतर हरिभक्त परायण एकनाथजी मांजे सर, आपण सुद्धा न विचारता आम्हाला शोभा वाढवली आमच्या कार्यक्रमाला, आपलं सुद्धा आमच्या परिवाराकडून हार्दिक अभिनंदन. त्यानंतर घावट महाराज, आपलं सुद्धा बाळकू महाराज भाऊ घावट हे काका यांचं सुद्धा आमच्या ग्रामीण परिवाराकडून हार्दिक अभिनंदन. कृष्णा भेगे सर, देसले काका, आलेल्या सर्व मान्यवरांचे, आमच्या सर्व मान्यवरांना आमच्या दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आधार जनतेच्या या वृत्तपत्राकडून हार्दिक अभिनंदन. अजून कुणाचं नाव राहून गेलं असेल तर मुलगा समजून माफ करावं हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या सर्वांना आपल्याला प्रोत्साहन दिलं आणि शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील विविध घटकांचे सर्वांना एकत्र आणून
ज्यांनी समाजरत्न पुरस्कार इतर पुरस्कार देऊन त्यांना गौरव केलं आणि गौरवाची थाप आपल्यावर देऊन आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. आजच्या असे हे दैनिक ग्राम विचार आणि साप्ताहिक आधार जनतेचे संपादक रमेशजी गावट आणि रमेश भेटसाहेब यांचेही सर्वांनी स्वागत करावं असं मी विनंती करतो. सर्व मान्यवरांनी या सर्वजण या. रमेश, अतिशय समाजामध्ये अशी प्रेरणा देणारं कार्य या दोघांनी केलेलं आहे. मी पांडुरंग चरणी अशी प्रार्थना करतो की असंच समाज कार्य त्यांच्याकडून सतत घडत राहो आणि ईश्वर चरणी प्रार्थना त्यांचं हे कार्य दिवसेंदिवस वाढत जावं. त्यांना देवबुद्धी ईश्वर देव. प्रबोधनाचं कार्य केलं. धन्यवाद सर. सर्वांतर्फे मी आपला आभार मानतो. उपस्थित सर्व